नमस्कार. चला तर आपण गुळ खोबऱ्याची वडी बनवूया. 1 चमचा तूप घातलेला आहे. 1 वाटी गूळ घातलेला आहे. 2 वाट्या खोबऱ्याचा किस आहे, त्यामुळं 1 वाटी मी गूळ घातलेला आहे. गूळ चांगला वितळू द्यायचा. नंतर 2 वाटी खोबऱ्याचा किस घातलेला आहे. मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं. एकजीव करून घ्यायचा मिश्रणचा. नंतर 2 चमचे दूध पावडर घातलेली आहे. तुम्ही दुधावरची साय पण घालू शकताय. मी दूध पावडर घातल्या. नंतर 1 वाटी दूध घातलेलं आहे. मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं. तुम्ही गुळाऐवजी साखर पण वापरू शकताय. नंतर 2-3 वेलची बारीक करून घातलेले आहे त्याच्यामध्ये. नंतर मिश्रण हलवून घ्यायचं. मिश्रणचा गोळा तयार होतोय का बघायचा. गोळा तयार झालं का म्हणायचं मिश्रण तयार आहे. प्लेटला नंतर तूप लावून घ्यायचं. नंतर मिश्रण त्याच्यावरती घालायचं. मिश्रण चारी बाजून पसरून घ्यायचं. पेल्याने एकसारखं करून घ्यायचं. गरम असल्यामुळे मी पेल्याने हे केलंय. नंतर बदाम त्याच्यावरती किसून घालायचं. तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकताय, पिस्ता, काजू. मी फक्त बदाम घातलेला आहे. नंतर 20 मिनटं थंड करायला ठेवायचं. नंतर 20 मिनटानंतर काप करून घ्यायचं. गोल चौकोनी त्रिकोणी तुम्ही कट करू शकताय, पाहिजे तसे त्या आकाराचे. खूप छान होत्या बर्फी. तुम्ही नक्की एकदा करून बघा. अशी आपली तयार झालेली आहे आणि बर्फी जाड असलेली छान वाटतं.